महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या काळात फक्त आश्वासने दिली, मात्र आपल्या महायुती सरकारनं सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे जनतेला हे आपलं सरकार वाटत आहे. विरोधकांनी कितीही कांगावा करण्याचा प्रयत्न केला तरी सुज्ञ जनता विद्यमान आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं प्रतिपादन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले पाटील यांनी केलं. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आष्टा येथे प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी शहरातील काशीलिंगनगर, डांगे कॉलेज परिसर, सिद्धार्थनगर, जुकाई मंदिर परिसर, खोतमळा, संतसेना, अधिष्ठानगर आदी भागातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी सतीश बापट, पोपट भानुसे, प्रवीण माने, अमोल पडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले की विरोधकांनी आज आष्टा शहरात 4 गट तयार केले आहेत. त्यामुळे एकमेकांचे पाय खेचल्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. येथे 250 एकर जमीन शारपट आहे. येथे MIDC झाली असती तर तरुणांना रोजगार मिळाला असता, लोक सक्षम बनले असते, परंतु आपले राजकारण संपुष्टात येईल या भीतीनं विद्यमान आमदारांनी जाणीवपूर्वक ती काळजी घेतली. जो माणूस 35 वर्षात तुम्हाला रोजीरोटी देऊ शकत नाही, मग त्याला निवडून देऊन तुम्हाला काय मिळालं? लोक म्हणतात दादा आता बिनकामाचे पार्सल कासेगावला पाठवतात, पण मी त्यांना म्हटलं कासेगाववालेही त्यांना कंटाळले आहेत, ते पण त्यांना द्यायला तयार नाहीत. त्यांना आता सगळंच वैतागले आहेत. त्यामुळे यंदा बदल नक्की आहे.